मुक्कामवाली काही माहिती नाही आम्हाला. बरेच मुक्काम आपले सेवाधारी मंडळीनेच घेतलेले आहेत. जालन्याचा मुक्काम सेवा मंडळानेच घेतलेला आहे. कारण ज्या संस्थेच्या पादुका आहेत त्या संस्थेच्या नावावरती सेवाधारी गट पंढरपूरला असतात. जवळजवळ आपले 800 सेवाधारी मंडळी आहेत. त्यापैकी आज ज्याने आपल्याला जीव वगैरे घातलेला आहे ही मंडळी आपल्या सेवाधारी गटातलीच आहे. भाग्यवान आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ती आपल्या नावावरती सेवा करत आहेत. गजानन महाराजच्या नावावरती सेवा करत आहेत. गटाची सेवा करत आहेत. आज त्याच गटाचे महाराज जे गजानन महाराज आलेले आहेत. हे भाग्य आहे. आणि आम्ही 2-3 ठिकाणी असा प्रयत्न केला. मोरगाववाले म्हणत महाराज आमच्याकडे या. म्हटलं आम्हाला रोडला पाहिजे. चौसाळवाले म्हणत महाराज आम्ही तुमचा प्रयत्न करतो. चौसाळ्याला दिल 1 जणाला. पण योगायोगाने या ठिकाणी आज सर्व तरुण उत्साही मंडळींनी अनेक सांगू इच्छितो मी 30 तारखेपासून सर्व मंडळी आम्हाला तुमच्या सारखीच वेळ आलेली आहे. आमचं भाग्य तुमच्या सारखी. कारण दिंडी देखील नवीनच आणि नवीनच मुक्कामावाले आणि नवीन तरुण पोरं या पद्धतीने आहेत. तर ज्या परिसरामध्ये आपलं प्रवचन आहे या बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर स्वामी महाराजांच्या व्यंकट स्वामी महाराजांच्या जन्माने समाधीने पवित्र झालेला आहे. त्याचप्रमाणे हा परिसर जे रामहरी महाराज लक्ष्मण बाबा असे अनेक संत महात्म्यांच्या हा जन्मभूमीचा परिसरच आहे. जवळच श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था देखील आहे. तिथे देखील विद्यार्थी मंडळी राहतात. सुंदर आश्रम आहे. आश्रमला बऱ्याच वेळेला आम्ही गेलेलो आहोत. आश्रमला त्या दिंडीचा आमचा नाश्ता आम्ही त्याच ठिकाणी बनवत असतो. विद्यार्थी मंडळ महाराज मंडळी या परिसरातले आमचे सर्व परिचयाचे आहे. असो ज्या स्वामींच्या परिसरामध्ये आपण व्यंकट स्वामी महाराजांची दादा देखील आमच्या भागामध्ये आलेले आहेत. ते मेहूनला आलेले होते आहेत. त्यानंतर अगदी जवळ विही गावला स्वामी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यावेळेला या भागातील लक्ष्मणवाणी बऱ्याच गाड्या आणलेल्या होत्या. आणि स्वामींचा आणि आमचा एवढा जीवाभावाचा संबंध आहे. कारण स्वामींचे अनेक शिष्य आहेत. त्या अनेक शिष्यापैकी श्रीराम महाराज मेहुणकर म्हणून बऱ्याच वर्षे ते पंढरपूरच्या मठाचे अध्यक्ष देखील झाले होते. स्वामीजी महाराजांच्या जीवनातलं महत्वाचं कार्य आहे मेहुण संस्थान. मेहुण संस्थांचा जो उदय झालेला आहे आणि विकास जो आहे वेगळ्या भाषेत होणारा. खरी जी मुक्ताबाई आपल्याला कळलेली आहे ती स्वामींमुळे कळलेली आहे. तसं मुक्ताबाई सर्वत्र वरिष्ठच आहे. बरं आपल्याला वाद नाही करायचा. तर स्वामी महाराज हैदराबादला गेले म्हणजे मुक्ताईनगरला कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर सकाळी उठले. काकडा झाला. स्वामींचा काकडा लय गोड असायचा. जागोर पापळा लय गोड चाली स्वामींचे. मी ऐकलेलं नाही पण जुने लोक सांगतात. त्यानंतर स्वामीजी सकाळी उठले. काकडा झाल्यानंतर धोतर घेतला आणि लोटा घेतला. लोकांनी विचारलं कुठं चालला. स्वामींनी सांगितलं नदीवर आंघोळीला. गंगेवर आंघोळीला. असं इथं नदी नाही. जिथं आमचे ज्ञानोबराय समाधीस्थ झाले त्या ठिकाणी इंद्रायणी नदी आहे. सिद्धेश्वर आहे. ज्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराज समाधी झाले तर त्र्यंबकराज आहे. गोदावरी नदी आहे. ज्या ठिकाणी सोपान काका समाधीस्थ झालेले आहे तिथं कराड नदी आहे आणि वटेश्वर आहे. तसं माझी आईसाहेब ज्या ठिकाणी मुक्त झाली असेल समाधीस्थ झाले असतील ते ठाण निवडून काढलं पाहिजे. लगेच नामदेव महाराजचा गाथा काढला. नामदेव महाराजचा गाथा घेतला. तापी तीराने निघाले. पुरातन सोमेश्वराचं मंदिर दिसलं. मंदिर दिसल्यानंतर परशुरामाचं बाण मारलेला दिसला आणि मार्कंडेनं तपश्चर्या केल्याचं स्थान दिसलं. स्वामींनी मेहुणला अधिक महिन्यामध्ये 1 महिनाभराचा सप्ताह केला आणि मंदिराचं बांधकाम देखील खालचं मंदिर जे पाण्यात आहे ना स्वामीजींनी बांधलेलं आहे. दुर्भाग्य असं झालं स्वामीजी इकडे आले. मग कार्य करत असताना थोडा पॅरालिसिस झाला. आणि पॅरालिसिस झाल्यामुळे ज्या दिवशी मुक्ताबाईची प्राणप्रतिष्ठा
अशा पद्धतीने स्वामी समाधीस्थ झाले. मेहुणचा कारभार काशीनाथ भाऊकडे आला. काशीनाथ भाऊ थकले. स्वामी त्या ठिकाणी गेल्यामुळे श्रीराम बाबा मेहुणकर संस्थेमधून आलेले होते. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतून सकारामपूरला राहत होते ते श्रीराम बाबा. मेहुणला स्वामींचं सानिध्य लाभलं. मेहुणला मग त्यांनी वती एकादशी वारी चालू केली. नवरात्रामध्ये अनुभव अमृत सांगायला लागले. काशीनाथ भाऊ देखील थकले. काशीनाथ भाऊ थकल्यानंतर मग हा कारभार कोणाकडे द्यावा. सर्व मेहुणचे त्रष्ट मंडळ बोलावलं. श्रीराम महाराज कडे सर्व कार्य दिलं आणि श्रीराम महाराजांनी मेहुणचं सर्व विकास केलेला आहे. ज्यावेळेला श्रीराम महाराजांनी पंढरपूरची दिंडी काढली मुक्ताईची, पुढे गेली आता हा ही येदलाबादची मागे मेहुणची पुढे गेली. हा मग मेहुणची दिंडी काढत असताना 9 लोक होते. खिशामध्ये ₹1.25 होता. एक ब्राह्मण भेटला, त्याला ₹1 दक्षिणा देऊन दिली आणि 4 आण्यात पंढरपूरची वारी गेली. 25 पैशामध्ये पंढरपूरची वारी केली. रस्त्यानं आता आपली सर्व सुविधा आहे. हो असं वाटतं ही मंडळी आपल्या 10-12 वर्षापासूनची मुक्कामवाले आहेत. ज्या वेळेला श्रीराम महाराजांनी मुक्ताईची वारी काढली त्यावेळेला गावात जायचे, भजन करायचे किंवा रात्री कीर्तन करायचे. मग गावातले लोक यायचे, मधुकरी जमा करायचे. ते मधुकरी जमा करून रात्रीला जेवायचे. मग निघताना लोक म्हणायचे वा आता दरवर्षी आमच्या गावाला मुक्कामाला यायचा. लगेच ते मुक्काम लिहून घ्यायचे. म्हणजे गेल्यानंतर कीर्तन करून प्रवचन करून दुपारची सोय प्रवचन करून संध्याकाळची कीर्तन. काही मंदिर नव्हते पूर्वीच्या काळामध्ये एवढे. त्या मंदिरामध्ये जायचं, झाडून काढायचे, काही नव्हतं. अशा या कठीण परिस्थितीमध्ये स्वामींचं कार्य, व्यंकट स्वामी महाराजांचं कार्य श्रीराम बाबांनी हयात असताना चालवलं. श्रीराम बाबाचे शिष्य बाबूराव मेहुणकर, शारंगधर महाराज, सुधाकर महाराज, लागे तुकाराम बाबा, भास्करगिरी महाराज. मग भास्करगिरी महाराज देवगडला गेले, दिला गेले. बाबूरावजी मेहुणला ठेवले. बाबूरावाचं तिकडे जास्त बाबुळगाव देवी, चौसाळा, पारगाव, एक बाजू सर्व दिगंबर पाटलाकडे येत होते. ते तुकाराम दिगंबर काय त्यांचं नाव आता मला काही एवढं आठवत नाही. चला म्हणजे त्यांच्याकडे यायचे. पारगावला भाऊसाहेब आखाडेकडे यायचे. शिवनाभी मग ते मंदिर बांधलेलं आहे पारगावला, तिकडे जायचे. ते तिकडे लय परिचय बाबूरावजी तिकडे मेहुणला दिले. आणि गुरुवारी तुकाराम बाबा हे सकारामपूरला आले. त्या सकारामपूरला आम्हाला संस्थेत जाण्याचं काम म्हणजे 85 मध्ये मी संस्थेमध्ये गेलो. 86 मध्ये संस्थेमध्ये गेलो असताना इथं राहिलो. तिथून आम्ही मिर्जापूरला गेलो, तुमच्या भागातच अकोला जिल्ह्यामध्ये. तिथून गावला आलो जन्मभूमीला. जन्मभूमीला मठाची स्थापना केली. आपल्या त्या बनींवर देखील मठच आहे, गजानन महाराज मठ म्हणून. मठाची स्थापना केली. 1910 मध्ये गजानन महाराजांची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. गजानन महाराज, श्रीराम बाबा मेहुणकर, गुरुवारी वासुदेवजी महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्राण प्रतिष्ठा केली. तेव्हापासून ठरलं दिंडी काढावी म्हणून. त्याला योग आला नव्हता. या वर्षी अमोल महाराज, प्रशांत महाराज आणि ज्यांचा सौन आपल्या सोबत आहे स्वरांजली सौ, विनोद भाऊ, हे आमचे गजानन पाटील हागे, यांची लय 2 वर्षाहून इच्छा होती मला आपल्या मठवून दिंडी काढा. नाही, कारण दिंडी काढणं लय अवघड आहे म्हटलं. पण मात्र या वर्षी यांनी ठरवलं या 5 जणांना आपण जाऊ आपल्या मठवून. तुम्ही कोण्या दिंडीत जा, मी आवलो म्हटलं नाही गेलो आपण जाऊ. 28 ला दादा मीटिंग झाली आमची. मीटिंग मध्ये आम्ही 2-4 जणांनी लगेच स्टेटस तयार केलं, व्हॉट्सअपला टाकलं, युट्यूबला व्हॉट्सअपला ठेवलं. सर्वांनी प्रतिसाद दिला आणि आमचं 10 लोकांचं ठरलं होतं. पण पहिल्या वर्षालाच 30-35 जण झाले. सर्व भजने आहे, भजन करत चालतो आम्ही. नाही तर तुम्हाला प्रचिती पाहिजे ना. उद्या आम्ही निघणार आहोत. निघल्यानंतर 6:30 निघू ना. चौसाळ्याला जेवण आहे, दुसऱ्याला मुक्काम आहे. दुसऱ्याला जरी कोणी गाडी घेऊन जर आलं पाहिलं तर आमचं भजन सारखं चालू राहते. भले मागे पुढे राहते तर पताक ते
काठेवाड घोडेच आहे पता काठेवाड घोडे सारखे चालतात ते. पण आता मी जरा थकलेले आहे, मी थोडा दमलेला महाराज आहे. माझे थोडंफार जीवावर जर आलं चालायचं की निघतीने मावल्यानंतर थोडा गाडी असल्यामुळे ही गाडी ठरली नव्हती बरं यायची. प्रस्थान झालं, गाडीचे मालक आमच्या आश्रमला आले प्रस्थानला. बुवाजी आमच्याकडे बुवाजी म्हणतात, महाराज मग चालले तुम्ही तर तुमचे बेड गीत कशा ठरलं म्हणलं पाठीवरच आपलं विश्वास विराट पाठीवर म्हणतात काय, पण ते आपल्या पाठीवरच घ्यायचं. ते सलदेने आपली गाडी घेऊन जा, आम्ही गाडीत काय टाका, आम्ही पांढऱ्या कपड्यातले संन्याशी, आमच्या संस्थेला जमीन नाही, शेती नाही, काही नाही काहीच आवक देखील नाही. हा तुम्ही काय टाकावं, त्यांनी डिझेल टाकून दिलं. त्यांचा एकुलता एक मुलगा आमच्या सोबत ड्रायव्हर म्हणून दिला, मला गाडी घेऊन जा. पंढरपूरचा काला झाल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी त्याच्याकडे 2-4 गाड्या आहेत, कारण ते कापसाचे आणि सोयाबीनचे मोठे व्यापारी आहेत आमच्या भागातले. आपले त्यांचे फोन आलेच, महाराज काही कमी असेल तर सांगा बरं. देव उदार बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, पण आम्ही अविश्वासी. पांडुरंगा आम्ही अविश्वासी आहोत रे. खरं म्हणजे आमचा विश्वासच नव्हता. आम्ही सर्व शिदाटा सोबत आहे, गॅस आणलेले, भांडे सोबत, सर्व भांडे सर्व सोबत आणलेले, शिदाटा देखील सोबत आणला. पण 14 दिवसात कुठंच काळ्याचं काम पडलं नाही, पुढे देखील काळ्याचं काम पडणारच नाही. हा माझा आत्मविश्वास आहे. कारण ज्यांच्या सोबत करून आपण गजानन महाराज फार मोठे समर्थ संत, कर्तुम अन्यथा कर्तुम तिन्ही प्रकारची शक्ती गजानन महाराज आहे. ज्या गजानन महाराजच्या पादुका आहेत त्या गजानन महाराजच्या मंदिरामध्ये शेगावला दररोज हजारो लोक जेवण करून जातात. ते रस्त्याला आपण लोक कष्ट ठेवतील का? परिचय नसेना नसलं तर, पण मात्र सर्व व्यवस्था. उद्या गजानन महाराजच्या मंदिरात आमचं भूमला मुक्काम आहे. हा नाही उद्या विजोर आहे, परवाला रोडलाच आहे, गजानन महाराजचे भक्तच आहे. असे अनेक सर्व मुक्काम लागलेले घरगोदर मुक्काम करत असताना इथपर्यंत आपण स्वामींच्या जन्मभूमीमध्ये पंचकृषीमध्ये आपण आलेलो आहोत. हे आपलं परम भाग्य आहे. रामहरी बाबांचा, लक्ष्मण बाबांचा सर्वांचा मला परिचय, तिकडे आमचे संभाजी महाराज यांचा देखील परिचय आहे, बरेच महाराज लोकांचा परिचय आहे. असो आणि असताना सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे. खरं म्हणजे भगवंताची कृपा झाली, संतांचा आशीर्वाद झाला, सर्वांच्या समाज बांधवांचं गुरुवाऱ्यांचं मार्गदर्शन समाजाने सहकार्य केलं, त्या सहकार्यातून हा त्यांनी सोडा या वर्षीला आपला निघालेला आहे. पण आमचा संकल्प आहे 50-60च्या वर आम्ही घेणार नाही. सर्व एका ड्रेस मधले, लेडीज तर नाहीच, मग लेडीजला प्रवेशच नाही, कारण ही दिंडी ब्रह्मचारीची आहे ना, त्यामुळे लेडीज कशाला घ्यायचं, लेडीजला नाही. तेव्हा स्वयंपाक करायचं काम पडलं तर आमची माणसं पुढे लागते. मला सुंदर पोळ्या येतात, मला सुंदर स्वयंपाक येते, पण करायचं कामच पडत नाही. असो आणि अशा पद्धतीने जात असताना आज आपला पानगाव फाटा इथलं मुक्काम आणि त्या निमित्तानं प्रवचन रूपी सेवा. ज्या घरामध्ये प्रवचन आहे ना, हे काय म्हणत महाराज हे शाळा आहे का, पण म्हणजे काही आहे का, कोणी आहे का म्हणत काहीच नाही. म्हटलं हे वारकरी करताय. एक वाक्य मी उच्चारणार बापू दादा, मंदिर कशा करता असते, मंदिर ही साधकाची साधना पूर्ण करण्याकरता असते. पण घर कशा करता असते सांगा आता. घर राहण्याकरता नाही, साधूच्या, अतिथीच्या, वारकरीच्या सेवेकरता करे. दादानी जेवढं घर बांधलं ना, त्याचं कारण झालं 2 वर्ष झाले मुक्ताबाई संस्थानची, हैदराबाद संस्थानची दिंडी तिथं तुकाराम महाराजच्या मठामध्ये मुक्कामाला असते, तुकाराम महाराजच्या आश्रममध्ये मुक्कामाला असते. कधी कधी पाऊस येतो, वारकरीची तारंबळ होते. काही वारकरी आपल्या घरी देखील झोपण्याकरता यावे ही दादांची संकल्पना. त्या संकल्पनेतून आज गजानन महाराजांचे वारकरी तुमच्याकडे झोपायला मुक्कामाला आलेले आहेत. परम भाग्य. बरं ज्यांच्याकडे आपण मुक्कामी होणार म्हणून आणले डॉक्टर साहेब वगैरे आमचे सर्व परिचयाचे मंडळी वगैरे तर बनवतो, फक्त भगरच बनवतो. आलू चिप्स मी कधीच खात नाही, कारण वजन वाढते. पण आज आलू चिप्स एवढे गोड होते, त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये प्रेम ओतलेलं. बनवताना प्रेम ओतल्यानंतर कोणताही पदार्थ सुद्धा गोड होतो. तर एक पोर आमच्या सानिध्यामध्ये असतात, मी बटाट्याचं तर
मग वारकऱ्याला देखील. आणि वारकरी म्हटलं ना, एक दिवसाचा त्रास होणारच लोकांना देखील. तर पाणी हे ते सर्व मुक्कामाच्या त्याला लय त्रास असतो बरं. दुपारच्या जेवणाला काही टेन्शन नसतं, दुपारच्या जेवणाला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही. पण मात्र संध्याकाळच्या मुक्कामवाल्याला सर्व टेन्शन असते. वारकरी जातील कुठं, शौचाला, आंघोळीची व्यवस्था, सकळीची आजी व्यवस्था, ही सर्व व्यवस्था. तर असं मानलं की 50 नाही 100 वारकरी जरी आले तरी मात्र त्याची निवाऱ्याची व्यवस्था होणार आहे. एवढं चांगल्या पद्धतीचं घर बांधलेलं आहे. आणि घर हे राहण्याकरता नसतो, आणि साधूच्या अतिथीच्या सेवेकरता घर असल्यामुळे दादांकडे आपला लय आवड. घर बांधावं, पण ते घर आपल्याला आवडल्यापेक्षा येणाऱ्या अतिथीला आवडलं. आपल्याकडे घर बांधतात, मामाने करतात, अंगणच ठेवलं नाही. घर लय मोठं बांधलंय कोणी, पण त्या घराला अंगण नाही, मग ते घर काय कामाचं असावं. पण घर बांधत असताना घरे साधूच्या, अतिथीच्या, वारकऱ्याच्या सेवेकरता हा घर असलं पाहिजे. त्या हेतून दादांनी विचार केला. मुक्ताईचे वारकरी आले पाहिजेत. त्याच्या आधी योगराज गजानन महाराज श्री गणेश नमा, कारण गजानन महाराज म्हटल्यानंतर गणपती, आणि गजानन महाराज आल्यामुळे आमची दिंडी अशी, आम्ही ज्या गावाला मुक्कामाला ना त्या गावाला एकही दिंडी मुक्कामाला नाही. दिंडी काही रात्री अजिबात कोणीच नव्हतं. आमचेच वारकरी होते पालीला. त्याच्या आधी आमचा मुक्काम होतो, तिथे कोणीच मुक्कामाला नव्हतं. फार मस्त मोकळा. आता बाकीच्या सर्व दिंड्या मागे आहे, मुक्ताई दिंडी मागे आहे, सकाराबाबा दिंडी मागे आहे, रुपताल महाराजची दिंडी मागे आहे, भगवान गडाची होते गडाची देखील दिंडी मागे आहे, ते पुढे गेलेले आहेत. म्हणून अशी व्यवस्थित व्यवस्था या मंडळाने केलेली आहे. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. तुमच्या सर्वांच्या बाबांच्या सेवेत निवडलेला जो श्लोक आहे तो 17व्या देतील 14 क्रमांकाचा आहे. आणि आपण शारीरिक तपाचा विचार करून आलेला आहोत. शारीरिक तपाचा विचार करत असताना आपण इथपर्यंत आलो. दया प्रिय देवतालया उभी झालेली सकल तीर्थाची धुरी एका माता पितरी, दया सेवेशी शरीरे दोन केशी. आई वडील देव आहेत, आई वडील क्षेत्र आहेत, आणि आई वडील तीर्थ आहेत. आई वडील तीर्थ आहेत, सकल तीर्थाची धुरी म्हटलं. आई वडील देव आहेत, तुका म्हणे माय बापे दोघी देवाची चोर. आई वडील क्षेत्रात, माय बाप केवळ खाशी, तिने न जावे तीर्थाशी. त्यांची सेवा करावी. जी का माता पितरे, माता पितरे, पितरांचं पिंडदानात काम करायचं, आई वडिलांची सेवा करावी. किती करावी? दया शरीशी शरीरे लोन कीजे. लोन शब्द हा आपल्या विदर्भातला आहे. तर या 56 भाषेत तुमच्याकडे उपर्ण म्हणतात त्यांनी, आमच्याकडे याला शाटी म्हणतात. शाटी, शाटीचा शब्द ज्ञानेश्वरीचा आहे. एकाची शाटी तपिन लिंग्या. हा लोन शब्द आहे ना, लोन लोन आपण म्हणतो का डाळ शिजली का, तुम्ही काय म्हणता? लोन लोन शिजली आणि एक रूप झाली. तसं आई वडिलांची सेवा करत असताना एक रूप व्हावं, त्याला दया शिवशे शरीरे लोन कीजे. पण महाराज आम्हाला वरच काही जमणार नाही. तीर्थयात्रेला इंद्रियामध्ये पाठवावी शक्ती नाही. देवांगण मिरवण्याकरता त्या देवळातल्या मंदिरात आमचं पडत नाही. लिंग आणि प्रतिमा आम्ही कुठं पाहावं, विधी आणि कुणी वडील लोक आम्ही कुठं बघावं, ब्राह्मणाची नीती. मग प्रवासी का पिढा त्यांची सेवा आम्हाला कळणार नाही. आमच्या घरची सेवा सगळी, पण आमचे आई वडील गेलेले आहे, आता कोणाची सेवा करायची? मग ज्ञानोबराय बोलले, आणि संसार ऐसा दारुण. संसार फार दारुण आहे. आपण या संसाराचा फक्त दारू शब्दाचा सकाळी विचार केला, संसाराचा विचार केला. संसार कशाला म्हणतात? देहाला संसार म्हणतात, जन्माला संसार म्हणतात, जगाला संसार म्हणतात, उपासनेला संसार म्हणतात. हे दारू नाही, म्हणजे कठीण आहे, फार कठीण. संसाराला दुःख माणसाजवळ नाही. आपण दगडाजवळ जर सांगितलं ना, तो दगड फुटू शकतो. दगड म्हणजे पाषाण. आपल्याकडे दगड आहे, इकडे पाषाण निघतात विहिरीमध्ये, म्हणजे काळा दगड, त्याला पाषाण म्हणतात. त्या पाषाणाजवळ जर संसारात दुःख सांगितलं ना, तो पाषाण फुटू शकतो. तो कुबऱ्याचं प्रमाणात त्या नाटामध्ये. अनेक दुःखे सांगू मी किती,
सकल संसाराची स्थिती नसा आहे पाषाण फुटती भय कापचित्त भरलास तोपर्यंत संसार संगे बहुशीन लोभी संसार संगी बहुशीन लोभी हा रामदास स्वामींचा प्रमाण आहे. तुकोबरायचं म्हणता बाप रे बाप संसाराचं हे कठीण वर्णन केलं या संसारात. असं जरी संसार दारुण असला कठीण असला दुःखदायक असला पण जो विठ्ठलाची अरीक्षण ते जर भेटले तर आपलं सर्व शीन भाग निघून जाणार आहे. पण ते भेटायला पाहिजे भेटतच नाही. विठ्ठलाची अरीक्षण कशाच्या बलावर महाराज ज्ञानदान सकरुणो भजीचे गुरु ज्ञानाच्या जोरावरती आपला दुःखरूप संसार सुखरूप करण्याचं सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. ज्ञानदान ज्ञानाचं दान करतात. ज्ञानदान सकरुणो भजीचे गुरु किंवा इथं तशाच पद्धती सांगितलेलं आहे. आणि संसाराचं जो विठ्ठलाची अरीक्षण ती भेटली असताना ती भेटली काय पाप ताप दैन्य जाई उठा उठी झाली आहे भेटी हरिदासाची. हरिदास जर भेटले संत जर भेटले वारकरी जर भेटले ना आपलं पाप जाते ताप जाते आणि दैन्यता निघून जाते. पाप जाते पाप तर त्याच्या नावानं पाप जाते. पुण्यवंत व्हावे का म्हणे पापे जाती मंत्र्याची अजपे जाती सोयऱ्या धार्याची जपे हा जाती संतांची अजपे. ज्या ठिकाणावर साधू जातात वारकरी जातात ते स्थान पवित्र करून जातात. मी दादांना म्हटलं आता वास्तुशांती नाही केली चालते वास्तुशांती नाही केली तरी चालते म्हटलं आणि शेती त्यांचीच आहे. वारकरी आले इथं प्रवचन चालू आहे आता इथं सकाळी काकडा देखील होणार आहे काय दोष राहतील. तर वास्तू बांधली त्याचा वास्तुशांती करायला पाहिजे कारण ते तुम्हाला वास्तूचं जळ आहे महाराज त्याची शांती का आले. वास्तू जरी जड असली तरी मात्र त्या वास्तूच्या ठिकाणी वास्तू नावाच्या दैत्याचं वास्तव्य असतो. त्या वास्तूची पूजा केली तो दैत्य निघून जात असते. तो उपद्रवी आहे थोडा तो उपद्रवी आहे. जड आहे वस्तू तर घरात लागले तुमच्या याचे बांधकाम केलं या सर्व जड वस्तू आहे. चेतन एकही नाही. वीट जडच आहे रेती जडच आहे सिमेंट जडच आहे लाकूड जडच आहे लोखंड जड आहे. त्याची शांती कशी जडाची शांती कशी तर वीट ज्या भट्ट्याहून आपण आणली आणि त्या भट्ट्यामध्ये ज्याने वीट बनवली खायल होता पियल होता त्याचा स्पर्श दोष झाला नाही का. आपण जे वाळू आणली रेती आणली कांदा आणलं हे आणत असताना ज्या ट्रक मध्ये आणलं ज्या भागातून आणलं ते लोक ती जागा कशी ऐकून पाहिले. जे बांधकाम करण्याकरता मिस्त्री आले ते का आंघोळ करून आले का गंध लावून माळकरी होते का ते. म्हणजे असे अनेक दोष त्याच्या ठिकाणी लागतात म्हणून करायला पाहिजे. पण साधू घरी आल्यानंतर दोष नाही हो कदाचित दोषच राहत. वारकरी घरी आले ना अजिबात दोष राहिलेले नाही. चला म्हणजे त्यांच्या दर्शनाने पाप जाते पाप ताप जाते ताप. तिन्ही प्रकारचा ताप नष्ट होत असतो. पाप ताप आणि दैन्यता. दैन्यता म्हणजे दुःख नाही बरं. दैन्यता म्हणजे दरिद्रता नाही बरं. दैन्याची व्याख्या तुकोबरायांनी केली. दैन्य दुःखामा न येते जवळी दन ते होडी होती दोष किंवा तुझेपणा निघून जात असतो. तुझे जवळ जवळकडे तो संसार जोडे आपुलीने कोणी बोललेली वेदी देवाने सांगितलं पण ओवी आठवली पाहिजे आहे दैन्याची ओवी. हा हा जे सत्वशुद्धी साकारी गुरु कृपा मृत तुषारी साशिन्य बोधे ओसरे द्वैत दैन्य द्वैतता निघून जाते आणि दैन्यता देखील निघून जाते म्हणून ते भेटले पाहिजे. भेटालाची परीक्षे सर्व दुःख नष्ट होत असते. कशाच्या बलात ज्ञानदान सकरुणो भजीचे गुरु ज्ञानाच्या बलावरती आपलं सर्व संसार सुखमय करण्याचं सामर्थ्य त्याच्यावर असते. ज्ञानदान ज्ञानाचं दानाचं अतिशय महत्व आहे.
ज्ञानाने जगाचा संसार कसा नष्ट होतो, जन्माचा संसार कसा नष्ट होतो, वासनेचा संसार कसा नष्ट होतो, हा जगाचा संसार कसा नष्ट होतो याचा विचार थोडक्यामध्ये आपण करणार आहोत. आजच्या दिवशी नाही, आजची झालेली सेवा श्री व श्री गुरूंच्या चरणी स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. मंडळी ऐका, सर्वांनी निष्ठेने जीवन जगा, संघटित व्हा. गळ्यामध्ये पत्र तुळशीची माळ, एखाद्या सारखं व्रत, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, रामकृष्ण सारखा मंत्र, 15 मिनिटाचा हरिपाठ आणि होईल तेवढं जीवनामध्ये सत्कर्म करा. हे सोबत येणार आहे, दुसरं काही सोबत येत नाही. तुम्ही किती शेती कमावली, तुम्ही किती पैसा कमावला, तुम्ही किती सोनं कमावलं, तुम्ही किती सत्ता कमावली, हे सोबत येणार नाही. तुकोबऱ्याचं प्रमाण सांगेल मी, करा हरिभक्ती परलोकी येल कामा, सोडवेन यमापासून या. यमाच्या तडाख्यातून सोडवणार आहे आणि परलोकामध्ये केलेलं आपलं सत्कर्मच कामात येणार आहे. सत्कर्म म्हणजे वावर शिवरी का स्वच्छ मामाच्या घरी नेऊन घाला, अंगाले राख लावा, सऱ्या पैशाचा मंदिराले आश्रमाले द्या, असा त्याचा अर्थ नाही. तुमचं भागून उरलं तर द्या, तुमचं भागून उरलं तर तुमच्या वाट्याला आलेली सेवा ते करा, ते सत्कर्म आहे. सत्कर्म म्हणजे काय? पुण्य परोपकार, विनाकारण दुसऱ्याला पीडा देणं महांत पाप आहे, पण दुसऱ्यावर परोपकार करणं हे पुण्य आहे. आणि परोपकार हा तुम्ही संसारिक लोक, आम्ही काय करू शकतो? आमचे मंदिर असतील ते तुमच्या भरोश्यावर आहे, आमचे सप्ते तुमच्या भरोश्यावर आहे, आमच्या दिंड्या तुमच्या भरोश्यावर आहे, आमच्या पंक्ता सर्व, म्हणून तुम्हाला धन्यता दिली. धन्यते संसारी दयावंत जे. महाराज म्हणता, आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग अडूची धरा, किंवा काही थोडा बहुत लाग पाठ करा, भक्ती भाव धरा बडबड, तन्मन ध्यान द्या लावणी आणि जरी करणे असे लोकोड शेवट गा होत असेल. कायिक परोपकार करा, वाचिक परोपकार करा, मानसिक परोपकार करा, धनिक परोपकार करा. कायिक परोपकार म्हणजे कोणाला चांगलं काम करू लागणं, वाचिक परोपकार कोणाला योग्य ते मार्गदर्शन करणं, मानसिक परोपकार कोणाचे चांगलं हो त्याच्या मागे आपलं हो, आणि धनिक परोपकार ज्या वेळेला काम करत असेल त्यावेळेला सत्कर्म करणं गरजेचं असतो. आपण लोक करता, ज्यांच्याकडे आपला मुक्काम आहे, ज्या लोकांनी आपली सेवा केलेली आहे त्या सर्व परिवाराला भगवंताच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं दंड आयुष्य लावो, आरोग्य, धन, समृद्धी सर्व काही प्राप्त आणि उत्तरा उत्तर या लोकांकडून भगवान पंढरीस अशी सेवा करून घेऊ. ही भगवंताची चरणी प्रार्थना. झालेली सेवा गुरुवारी पंडित स्वामी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. ऐसा प्रसंग जेव्हा तेव्हा कृपा सुधावी कुंडली कवरदारी. विठाला 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 विठाला. रोजी वांछित केला उठाईला दर्शन सकळ मंगळी ईश्वर शांती मांद्याली अणवर्त भूमंडळी भेटो तया चला कल्पतरुच्या चेतना चिंतामणीचे गाव बोलणे शरण पीयूषांची चंद्रमेच्या लांछन आखंड जे टाकून ते सर्वाई सदा सज्जन श्रीदेव किंबवणा सर्व सुखी पूर्ण जीवाने पूर्वी अखंडी आणि कंत तुझे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवा येत म्हणे श्री विश्वेश्वराव आविर्दान बसावो येणे वरी ज्ञान देवो सुख्या येणे वरी ज्ञान देवो सुख्या येणे वरी ज्ञान देवो कुंडली कवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाबाई की जय सकाराम समर्थ सद्गुरु श्रीराम सद्गुरु गजानन संकट स्वामी महाराज की जय.